आजच्या व्हिडिओमध्ये मी शिवलीलामृत ग्रंथ श्रवण करण्याचे अलौकिक चमत्कार तुम्हाला सांगणार आहे. शिवकथा सांगणारे वक्ते गुरुसारखे असतात. त्यांना शिवस्वरूप मानून वंदन करावे. त्यांची आदराने पूजा करावी. शिवचरित्र कथा म्हणजे कामधेनूच्या आचळातील अमृतमय दुग्धधाराच. त्या कर्णद्वारे प्राशन कराव्यात. वक्त्याचा मान ठेवावा. त्यांना भलते सलते प्रश्न विचारून पाखंड मत मांडून वादविवाद करून अकारण त्रास देऊ नये. एखादी जय शिवशक्ती करतात. नित्यनेमाने शिवाजीची पूजा करतात. श्री शिवलीलामृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात. ते लोक धन्य होत. शिवप्रभूंच्या कृपेने त्यांचे जीवन सफल होते. श्रवण रहस्य. चारही वर्णाच्या, चारही आश्रमांच्या आणि सर्व वयोवस्थांतील स्त्री पुरुषांनी शिवकीर्तन करावे. ज्याला शिवस्मरण आवडत नाही तो पतिताहून पतित होय. तो वस्त्रालंकाराने कितीही नटला तरी व्यर्थच. असा मनुष्य जिवंत असला तरी प्रेतवत समजावा. त्याचे भोजन म्हणजे पशु होऊन गवत खाणे. त्याचे डोळे मोळ पिसासारखे व्यर्थ. त्याचे कान म्हणजे वारुळावरील छिद्रे. त्याचे हातपाय म्हणजे झाडाच्या जणू फांद्याच. त्याचा देह व्यर्थ आणि जगणेही व्यर्थ. त्याची जननी अपत्यहीन समजावी. जो शिवभजन करत नाही तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच. तो सागरात बुडाला काय आणि आगीत भस्म झाला व सर्पदंशाने मेला म्हणूनही काहीच फरक पडत नाही. शिवलीला ऐकण्याची गोडी कशी असावी? मुंगीला गुळ आवडतो तशी. ते मेली तरी गुळाला सोडत नाही. शिवभजनाची प्रीती कशी असावी? माता पित्यांना आपल्या पुत्राबद्दल असते तशी. चुकलेल्या पुत्राच्या आगमनाची शुभ वार्ता समजताच ते जसे प्रेमाने धावत जातात तसे शिवकीर्तन असेल तर तिथे आवडीने धावत जावे. शिवलीलांचे श्रवण म्हणजे अमृतवाणीच. ते ऐकण्यासाठी हातातील सर्व कामं टाकून जावे. गावी गेलेल्या पतीचे पुष्कळ दिवसांनी खुशालीचे पत्र आले म्हणजे त्यातील मजकूर ऐकण्यासाठी पतिव्रता जशी आतुर होते तशीच आतुरता शिवकीर्तन ऐकताना असावी. निर्धनाला द्रव्य घट सापडला, जन्मंधाला दृष्टी आली व तहानलेल्या थंड पाणी प्यायला मिळाले तर त्याला जसा आनंद होतो तसा आनंद शिवकथा कीर्तन ऐकताना व्हावा. एखादी गोष्ट कळली नाही तर जिज्ञासापूर्तीसाठी पुन्हा विचारावी. ते जे सांगतील ते लक्षपूर्वक ऐकावे. त्यांना जाणीवपूर्वक छळणे हा तर मोठा दोष आहे. म्हणजे आपल्याला जे माहिती आहे ते आपण पुन्हा पुन्हा विचारणे हे पण चुकीचं आहे. तसे केल्याने मरणोत्तर पिशाच्य योनीत जावे लागते. मंदिरामध्ये देवमूर्ती आणि पुराण कथा सांगणारे पुराणिक यांच्याशिवाय अन्य कोणालाही नमस्कार करूच नये. कथा सर्वांत चालू असताना जो गर्वाने मध्येच उठून जातो तो अल्पायुष्य होतो. त्याला प्रपंचात अनेक संकटे भोगावे लागतात. क्वार्टर्सकट करस्ताने करणारा कपटी, धूर्त, पापी, दृष्ट अशा मनुष्याला मुख्य श्रोता कधीच करू नये. श्रवण आस्थेने करावे. सर्वांकरता मनात कुतर्क आल्यास श्रवण व्यर्थ जाते. त्या दोषामुळे मरणोत्तर नरक यातना भोगाव्या लागतात. कथा चालू असताना अन्य काही बोलू नये. मन एकाग्र करून ऐकावे म्हणजे श्रवणाचे उत्तम फळ मिळते. शेवटला किंवा सुरुवातीला वक्त्याची पूजा करावी. वस्त्रे, अलंकार व दक्षिणा आपल्या आपल्या सोयीनुसार देऊन त्यांचा सन्मान करावा. त्यांना धन दिल्याने आपले धन वाढते. त्यांना रत्ने दिल्याने आपले डोळे तेजस्वी होतात. त्यांना अलंकार दिल्याने आपली प्रतिष्ठा वाढते. त्यांची षडोषोपचारे पूजा केल्याने शिवजी प्रसन्न होतात. आपण त्यांना जे अर्पण करतो त्या सर्व गोष्टी आपल्याला अनेक पटीने परत मिळत असतात. त्यांना उदार हस्ते देणाऱ्या श्रोत्याला कधीही दारिद्र्य येत नाही. त्याला शिवपद प्राप्त होते. शिवकथा श्रवणाने तो निष्पाप होतो. हे ऐकताना पागोटे घालून बसू नये. जे वेडा सगळं कथा ऐकतात त्यांना यमदूत अनेक यातना देतात असे व्यासांचे वचन आहे. कथा ऐकताना निद्रा येत असेल तर ती हर प्रयत्नाने आवरावी. आता ऐकताना अंतःकरण सद्गतीत होऊन डोळ्यात पाणी आले तर झोप कशी येईल? एखादा मनुष्य आपली आयुष्यभराची कमाई चोरीला जाऊ नये म्हणून क्षणोक्षणी जागरूक असतो. कथा ऐकताना तशीच जागरूकता हवी. निद्रा अनावर झाल्यास हात जोडून उभे राहावे व आशयाकडे लक्ष देऊन ऐकावे. मनामध्ये अहंता धरून वक्त्यापेक्षा उंच जागेवर बसू नये. त्या दोषामुळे कावळ्याचा जन्म येतो.
जे विरासन घालून श्रवणास बसतात त्यांना वृक्षाचा जन्म येतो. जे पाय पसरून श्रवणास बसतात त्यांना यमराज काठीने झोडपतात. जे विनंती करूनही ऐकत नाही, बरेच जेठा घालून बसतात त्यांना यमदूत नरकात टाकतात. एक कथा कीर्तन ऐकताना झोपतात त्यांना अजगराचा जन्म येतो. जे पुराणिकांना नमस्कार केल्याशिवाय बसतात ते कळकाचे झाड होतात. जे कथा ऐकताना प्रसंगाला अनुसरून आनंदाने टाळ्या वाजवत नाहीत ते प्रपंचात दुःखच भोगतात. जे शिवकीर्तनाला महत्त्व देत नाही ते कुत्र्याच्या जन्माला जातात. जे कीर्तनाविषयी उद्धट वचने बोलतात ते सरड्याच्या जन्माला जातात. जय शिव कीर्तन आदराने श्रवण करत नाही त्यांना डुकराचा जन्म मिळतो. जे शिवचरित्राची निंदा व टवाळी करतात ते लांडगे होतात व त्यांना आसन देणारा शिव सानिध्य प्राप्त करतो. त्यांना वस्त्र देणाऱ्यास अन्नाची कमतरता कधीच पडत नाही. रामकथांचे श्रवण केल्याने अंगी भक्ती आणि वैराग्य बांधते. मनास अणूचा फोन हे शुद्ध होतात. याविषयीची कथा सुतांनी शौनादिकांना सांगितली होती. रामकृष्ण हरी.